लास्ट एक्झाम्पल मध्ये किंवा लास्ट व्हिडिओ मध्ये बरेच एक्झाम्पल्स कव्हर झाले. आता पुढचं एक्झाम्पल्स घेऊया. म्हणजे आजचं जे एक्झाम्पल असणार थोडं लॉग वर असणार आहे. असं एक्झाम्पल्स सिक्वेन्स जरी एक्सरसाइज मधला एक्झाम्पल जरी सिक्वेन्स वेगवेगळे असलं तरी आपल्याला व्यवस्थित वाटावं म्हणून मी सेपरेट एक्झाम्पल घेतले. बघा एक्झाम्पल y is equal to root cos x plus root cos of root x. म्हणजे दोन फंक्शनचं ऍडिशन वगैरे केले. y is equal to root cos x plus root cos of root x हे एक्झाम्पल आहे. तो पहिल्यांदा आपण डिफरन्शिएटिंग करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x आहे. और माहिती आहे आता dy by dx घ्यायचं. आता dy dx of root cos x वगैरे आपण करायचं द्यायचं. थोडं स्टेप्स कमी करायचं. जे गरजेचं आहे तेवढंच ठेवायचं. आता रूट cos x रूट आले की पहिल्यांदा आपण काय लिहायचं 1/2 रूट. इथं काय किती लिहून टाकायचं. cos x असेल तर cos x sin x sin x काय असेल तर ते लिहायचं. आता ह्याचं चेन वापरायचं. मग स्टेप इथे लिहितो dy dx of cos x. ज्यावेळी प्रॅक्टिस होईल तुम्हाला डेरिव्हेटिव्ह एकच टॉपिक असा आहे की तो व्यवस्थित जर प्रॅक्टिस झाला तर मॅथ्स खूप पूर्ण परफेक्ट होतो. आणि मॅथ्स और मॅथ्स टू ची कंपॅरिझन तुम्ही केला तर पेपर वरती जर तुम्ही बघितलं मॅथ्स खूप डिफिकल्ट वाटतो. मॅथ्स खूप सोपं वाटतं. मॅट्रिक्स एक्झाम्पल आहे, वेक्टरचं एक्झाम्पल आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मला जमते असं वाटते. पण जर फ्रिक्वेन्सी बघितला तर मॅथ्स टूचा सगळ्यात कमीत कमी वेळेत तुमचा अभ्यास होऊ शकतो जर डेरिव्हेटिव्ह परफेक्ट असेल तर. अदरवाइज अवघड होतं. प्लस परत रूट आहे 1/2 रूट काय असेल ते लिहायचं cos ऑफ रूट x इनटू चेन रूल वापरायचं dy dx ऑफ cos रूट x. आता लगेच cos रूट x चा डेरिव्हेटिव्ह टाकून परत रूट x चा डेरिव्हेटिव्ह लिहायचं. ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर हे चेन रूल लिहायचं. बघा मग cos x चा डेरिव्हेटिव्ह आहे -sin x डिवाइडेड बाय हे टर्म ॲज इट इज 2 रूट cos x प्लस 1/2 रूट cos रूट x ॲज इट इज लिहितो. पहिल्यांदा cos चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. cos चा डेरिव्हेटिव्ह आहे -sin रूट x. आता चेन रूल वापरा रूट x into d by dx of root x. बघा काय होणार एक्झाम्पल्स -sin x divided by 2 root cos x प्लस हे प्लस आता मायनस मी काय करतो प्लस मायनस सबस्टिट्यूट करतो डायरेक्ट sin रूट x लिहितो divided by 2 root cos रूट x into root x चा डेरिव्हेटिव्ह आहे 1/2 root x. तर फक्त मल्टिप्लिकेशन करून लिहायचं -sin x divided by 2 root cos x. आता हे मायनस आहे तर घ्या वर sin रूट x आहे divided by 2 into 4 आहे. पहिल्यांदा रूट x घेऊया नंतर रूट cos रूट x घ्यायचं. बघा एक्झाम्पल्स फार अवघड असं काही नाही. पहिल्यांदा रूट घ्यायचं नंतर cos घ्यायचं. इथं x आहे म्हणून डायरेक्ट cos घ्यायचं. आता पहिल्यांदा रूट घ्यायचं मग इथं cos घ्यायचं कारण इथं x नव्हे रूट x आहे. मग तो रूट x चा डेरिव्हेटिव्ह नंतर द्यायचं. ओके तुम्ही ह्या टाइपचे एक्झाम्पल इथं sin घ्या आणि इथं sin घ्या. तो प्रॅक्टिसला एक्झाम्पल घ्या. ओके तर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. इथं वर आहे आता log sec x plus tan x. बघा y is equal to log sec x plus tan x. आता डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू x ज्यावेळेला मी म्हणतो दोन्ही साइडला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो आणि एक स्टेप्स तुम्हाला कमी करता यायला पाहिजे. dy by dx is equal to d by dx of log आता लिहायची गरज नाही. पहिला फंक्शन कुठला आहे log आले की डायरेक्ट लिहायचं 1 आपण इथं जे टर्म ती लिहून टाकायचं. बोला 1 आपण काय सांगा sec x plus tan x. ओके आता चेन रूल कधी आले लॉग एक्झाम्पल मध्ये x व्यतिरिक्त जर फंक्शन येत असेल फक्त x असेल. आता समजा log x असेल तर 1/x लिहितो आम्ही. sin x असेल तर cos x लिहितो. ते जर log of sin x असेल तर पहिल्यांदा log चा डेरिव्हेटिव्ह घ्यायला पाहिजे नंतर sin चा घ्यायला पाहिजे. कारण x व्हॅल्यू इज रिप्लेस्ड बाय अदर फंक्शन. म्हणजे दोन फंक्शन जर फंक्शन ऑफ फंक्शन वर आले त्याला कंपोजिट म्हणायचं. त्याला चेन रूल अप्लाय करता यायला पाहिजे. आता sec x plus tan x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायला पाहिजे d by dx of sec x plus tan x. इथं sec x चा डेरिव्हेटिव्ह आपण हायर सिस्टम कंटिन्यू करूया. पहिल्यांदा sec x डेरिव्हेटिव्ह बघा sec x चा डेरिव्हेटिव्ह आहे sec x tan x प्लस हायर घ्यायचा d by dx of tan x. आता मुलं काय करतात d by dx of sec x लिहितात प्लस d by dx of tan x. आता तसलं काय करायचं नाही. तर स्टेप्स कमी करायला जायचं. प्रॅक्टिस होण्याचं स्टेप घ्यायचं. आता d by dx of tan x काय सांगा tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x डिवाइडेड बाय खाली काय सांगा
sec x plus tan x. आता इथं sec स्क्वेअर आणि इथं sec आहे, एक कॉमन घ्या, sec x कॉमन घ्या, इथं काय झालं सांगा tan x प्लस काय झालं सांगा sec x डिवाइडेड बाय बोल sec x प्लस tan x. आता दोन्ही कॅन्सल करता येत का, sec x प्लस tan x आहे आणि इथं काय sec x प्लस tan x, दोन्ही काय झालं सांगा कॅन्सल. मग काय मिळालं dy by dx इज इक्वल टू sec x. काही अडचण नाही, पहिल्यांदा लॉग घ्यायचा नंतर फंक्शनचं घ्यायचं. प्रॅक्टिसचा एक्झाम्पल तुम्ही log of cosec x minus cot x घ्या किंवा प्लस cot x घ्या, ते तुमच्यावर डिपेंड आहे. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. y is equal to log of tan cube x sin raised to 4x x square plus 7 raised to 7. ही एक्झाम्पल जे आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन्स आहे. आपल्या सिलेबस मध्ये पहिल्यांदा कंपोजिट, नंतर इनव्हर्स, नंतर लॉग, नंतर पॅरामेट्रिक, नंतर हायरार्किक असं मेथड असतो. पहिल्या एक्सरसाइज मध्ये दरवर्षी काय करतात, पहिल्या एक्सरसाइज मध्ये काही लॉगचे एक्झाम्पल देतात. समजा एक्झाम्पल जर असं असेल y is equal to tan cube x sin raised to 4 into x raised to 7 square plus 7 raised to 7, तुम्ही काय करायला लागेल, कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल असेल, कॉम्प्लिकेट म्हणजे नंबर ऑफ मल्टिप्लिकेशनची किंवा नंबर ऑफ फ्रॅक्शनची जर एक्झाम्पल असेल तर तो सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला लॉग घ्यावा लागतो. म्हणून ते काय केले, अगोदरच लॉग दिलेले एक्झाम्पल आहे, म्हणजे लॉगॅरिथमिक डिफरन्शियलचे एक्झाम्पल आहे. तरी पण आता घेऊया, ज्यावेळी लॉगॅरिथमिक डिफरन्शियल सॉल्व्ह होतो त्यावेळी पण आपल्याला घेता येते. y is equal to log, तुम्ही डायरेक्ट 1/tan म्हणू नका, कारण कसं होते की इथं u into v into w असा फॉर्म्युला वापरला लागतो, तो कॉम्प्लिकेटेड होतो. मग आपण काय करूया, पहिल्यांदा लॉगचा अप्लाय करूया. लॉग एबीसी तुम्हाला सांगितलं होतं जेवढा नंबर ऑफ प्रोडक्ट असतो तेवढा नंबर ऑफ बेरीज असतो. मग ह्याचा बेरीज ह्याचा बेरीज ह्याचा बेरीज असतो. मग काय करायचं, log tan cube x plus log sin raised to 4x plus log x square plus 7 raised to 7. बघा तुम्ही जेवढा नंबर ऑफ गुणाकार तेवढा नंबर बेरीज गेल्यानंतर म्हणजे इथं मल्टिप्लिकेशन तर बेरीज गेला. आता log a raised to n log a raised to n log a raised to वापरायचं, सगळ्यात सोपी मेथड आहे. log a raised to n म्हणजे काय सांगा n log a येणार म्हणजे 3 log tan x आहे. ओके, इथं पण तेच बोला 4 log sin x परत 7 log x square plus 7. आता बघा ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेता येतो, ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेता येतो, ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेता येतो. ओके, सोपं झालं. समजा तुम्ही इथं 1/tan वर गेला, उत्तर येत नाही असं नाही, उत्तर येतो, पण ह्याचं मल्टिप्लिकेशन चेन रूल मध्ये येताना u into v into w चा फॉर्म्युला वापरावा लागतो, मग तो अवघड होतो. आता y मिळालं, आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy by dx इज इक्वल कॉन्स्टंट आणि फंक्शनचा मल्टिप्लिकेशन जर असेल तर कॉन्स्टंटला हायस्ट ठेवायचा, फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. log tan x आहे, log आले की पहिल्यांदा 1 आपण लिहायचा, पुढचा टर्म आहे तो लिहून टाकायचा. 1 आपण काय सांगा tan x लगेच लिहून टाकूया, पुढे d by dx of tan x चेंज रूल. ओके, प्लस सेम मेथड आहे 4 into log आले की 1 आपण काय सांगा sin x d by dx of sin x. तुम्हाला जर प्रॅक्टिस झाली असतील तर इथं tan x न लिहिता डायरेक्ट sec square x लिहिलं तर चालतंय. इथं sin x चे एक्झाम्पल्स घेऊन डायरेक्ट cos x लिहिलं तर चालतं. प्लस इथं लिहितो बघा 7 1 x square plus 7 into d by dx of x square plus 7. ओके, आता बघा 3 tan x into tan x चा डेरिव्हेटिव्ह आहे sec square x plus 4 1 sin म्हणजे काय सांगा cos x हा इथे लिहितो आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह काय सांगा cos x. बघा इथं log sin x चा डेरिव्हेटिव्ह परत सांगतो मी, 1 sin केला d by dx of sin x केला, मग 1 sin म्हणजे cos x आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह काय सांगा cos x. तुम्ही असंच ठेवलं तरी चालते, असं करा वाटल्यास की cos x आहे तर डिवाइडेड बाय sin x करा, प्लस इथं 7 आहे तर 7 आपण काय हो x स्क्वेअर प्लस 7 इनटू x स्क्वेअर चं पण डेरिव्हेटिव्ह घ्यायला पाहिजे ना, x स्क्वेअर साठी किती 2x प्लस 7 कॉन्स्टंट आहे प्युअरली, त्याचं उत्तर काय सांगा 0. मग काय ते बघा dy by dx is equal to 3 sec square x divided by tan x plus 4 cos upon sin cot x multiplication करा 14x divided by x square plus 7. काय केलं तुम्ही पहिल्यांदा लॉगचा ऑपरेशन केला,
लॉगचा फॉर्म्युला यूज केल्यानंतर लॉग a प्लस लॉग b प्लस लॉग c झाला. मग सेपरेट एक्झाम्पल घेतलं राईट. सेपरेट एक्झाम्पल फॉर्म्युला तयार केला. म्हणजे तीन टर्मचे मल्टिप्लिकेशन आले, तीन टर्मचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढलं आणि येताना तिथे चेन रूल वापरला. ह्याचा परत चेंज करता येतो, नाही केलं तर चालते. काय असेल एक्सपेक्टेड आन्सर इथं पर्यंत असतो, एवढं यायला पाहिजे. त्याचं पुढचं केलं तरी चालते, इथं पण करायचं चालते. मग तुम्ही इथं एक्झाम्पल प्रॅक्टिसला घ्या. cot raised to 5 cosec raised to 7x आणि इथंच पुढे येतो x³ - 7 raised to 2. हे प्रॅक्टिस करून बघा. समजा क्वेश्चन नाही आला तर मी सोडून देतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. y is equal to 1 plus sin x डिग्री upon 1 minus sin x डिग्री. 1 plus sin x upon 1 minus sin x तुम्ही प्रॅक्टिसला घ्यायचं. ओके. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x बघा. dy by dx is equal to u upon v चा फॉर्म्युला आहे. तर u upon v चा फॉर्म्युला पहिल्यांदा यूज करता यायला पाहिजे. u upon v चा काय फॉर्म्युला? डिनॉमिनेटर आहे स्क्वेअर म्हणजे 1 minus sin x डिग्री as it is into d by dx of 1 plus, so 1 plus sin x degree, okay, minus denominator as it is, numerator derivative minus, आता उलट लिहिस numerator as it is म्हणजे 1 plus sin x degree as it is d by dx of 1 minus sin x degree divided by काय 1 minus sin x degree whole bracket square. ओके. आता असं घेऊया हे 1 minus sin x degree as it is. आता स्टेप्स कसं करायचं बघा. d by dx of 1 काय 0 लिहायची गरज नाही. 0 असेल तर कसे लिहितात सोडून द्यायची. आता कशासाठी घ्यायचं sin x बघा. इथं sin x डिग्री आहे. x डिग्रीचा डेरिव्हेटिव्ह घेत नाही, पहिल्यांदा sin चा डेरिव्हेटिव्ह घे. sin चा डेरिव्हेटिव्ह आहे cos x डिग्री, बरोबर नाही. sin x डिग्री दिल्यामुळे cos x डिग्री येतो. मग इथं चेन रूल वापरूया. d by dx of x डिग्री minus 1 plus sin x degree into bracket d by dx of 1 0 आणि मायनस आहे तर लिहूया minus cos x degree into d by dx of x degree divided by 1 minus sin x degree bracket square. ओके. आता बघा 1 minus sin x degree into cos x degree. आता डायरेक्ट कधीही जो तुम्ही फंक्शन्स यूज करता किंवा अँगल यूज करता, sin इज अ फंक्शन x डिग्री इज अँगल. ओके. आता डिग्री मध्ये जर अँगल असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट काढता येत नाही. sin x डिग्रीचा डायरेक्ट होतं cos डिग्री असं नवीन शोध लावायची गरज नाही. कसं असतो पहिल्यांदा जो डिग्री टर्म आहे तो रेडियन मध्ये केल्याशिवाय त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायची नाही. आता मला असं करता आलं असेल तर 1 minus sin into हे डिग्री केलं असतं, हे डिग्री केलं असतं, पण तिथं गरज भासत नाही. जिथं आपल्याला x डिग्रीचा जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो तिथे तेवढं चेंज करायचं. म्हणून मी एक स्टेप वाढवतो. d by dx of x डिग्री 1 डिग्री म्हणजे पाय अपॉन 180 रेडियन. मग x डिग्री म्हणजे काय सांगा? x into पाय अपॉन 180 रेडियन म्हणजे x डिग्री प्लस y इन रेडियन कसं असतो बघा. पाय अपॉन 180 into x मायनस मायनस काय पुढे. आता हे मायनस आणि हे मायनस म्हणून काय होणार प्लस होणार. तो पहिल्यांदा x चे फायदा लिहूया 1 plus sin x डिग्री लिहूया आणि cos x पण लिहूया. परत d by dx of x डिग्रीची किंमत पाय अपॉन 180 px डिवाइडेड बाय 1 minus sin x डिग्रीचं ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. कॉमन काय करतो cos x डिग्री कॉमन राहतो. आता तुम्ही काय करा cos x डिग्री आपण बाहेर घेऊया. ओके. ब्रॅकेट मध्ये काय राहणार बघा 1 minus sin x डिग्री into d by इथं लक्ष द्या व्यवस्थित. d by dx of x डेरिव्हेटिव्ह 1 आहे. ओके. आता फंक्शनला कॉन्स्टंट मल्टिप्लाय केले म्हणजे ह्याचा डेरिव्हेटिव्ह किती 1 into पाय अपॉन 180 म्हणजे तेवढंच. उत्तर किती लिहूया सांगा? पाय अपॉन 180 लिहूया प्लस लिहूया. बोला 1 plus sin x डिग्री into आता cos x तर तुम्ही बाहेरच घेतला तो लिहायची गरज नाही. आता d by dx of x ची किंमत किती 1 आहे. 1 into पाय अपॉन 180 म्हणजे किती पाय अपॉन 180 डिवाइडेड बाय 1 plus 1 minus sin x ब्रॅकेट 1 minus sin x डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. आता बघा जर कसं आहे बोर्ड लहान करतोय म्हणून आपल्याला वरचा स्टेप्स आपल्याला कॅन्सल करावं
dy by dx इज इक्वल काय करावं लागेल पाय आपण 180 चे टर्म आहे बघायचं लक्षात पाय आपण 180 कॉमन घ्या cos x डिग्री इनटू पाय आपण 180 बाहेर आल्यामुळे ब्रॅकेट मध्ये काय राहणार बघा 1 राहणार मायनस sin x डिग्री राहणार इथं प्लस आहे प्लस 1 प्लस काय sin x डिग्री राहणार डिवाइड बाय अर्थात माहिती काय बघा 1 मायनस sin x डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर कुठला टर्म कॅन्सल होणार मायनस sin मायनस म्हणजे प्लस आणि कॅन्सल 1 प्लस 1 किती 2 बेस्ट बघा 2 into pi upon 180 into cos x degree divided by 1 minus sin x degree bracket square आता कॅन्सल होणार कॅन्सल झाल्यानंतर काय होतं बघा dy by dx is equal pi upon 2 आणि 180 कॅन्सल झाल्यानंतर किती राहणार सांगा 90 डिग्री उत्तर काय आहे cos x degree divided by 1 minus sin x degree चा bracket square this is the required derivative काय केलं पहिल्यांदा इथं डिग्री करायची गरज नाही इथं सुद्धा डिग्री करायची गरज नाही काही टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला कन्फ्यूज होण्यासाठी काय केलं बघा 1 sin pi x 180 केले डेरिव्हेटिव्ह अप्लाय करताना अँगल आपल्याला प्युअरली रेड मध्ये पाहिजे हे फंक्शन आहे बरोबर की ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढता येतो ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह cos x चेन रूल अप्लाय केल्यानंतर ह्याचा डेरिव्हेटिव्ह ज्यावेळी तुम्ही घेता त्यावेळी मात्र तुम्ही रेडियन केले तर चालते आता तुम्ही इथं cos pi x 180 केले तरी चालते शेवटी उत्तर इथं परत डिग्री मध्ये लिहावं लागतं ओके याचं रिव्हर्स एक्झाम्पल घ्या म्हणजे 1 sin x असं एक्झाम्पल घ्या 1 sin x डिग्री डिवाइडेड बाय 1 sin x डिग्रीचं एक्झाम्पल घेऊन तुम्ही प्रॅक्टिस करा नेक्स्ट एक्झाम्पल बघूया नेक्स्ट एक्झाम्पल बघा y is equal to cot log x upon 2 minus log cot x upon 2 ओके मग तुम्ही डिफरन्स इनटू रिस्पेक्ट x वगैरे लिहित जायचं काय अडचण नाही त्याची dy by dx is equal to पहिल्यांदा cot नंतर याचं मायनस पहिल्यांदा log नंतर याचं cot चा डेरिव्हेटिव्ह आला पाहिजे पटपट उत्तर सांगायला पाहिजे तुम्हाला परत एकदा सांग डिफरन्शिएशन व्यवस्थित करून घ्यायचं डिफरन्शिएशन प्रॅक्टिस केला तर डेरिव्हेटिव्ह ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह डेफिनेट इंटिग्रल्स इंटिग्रेशन ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रल्स डिफरन्शियल इक्वेशन इथपर्यंत सगळे लागणार आणि एकदा ते परफेक्ट झालं आपल्याला ज्यावेळी स्लॉवर चालू होतो म्हणजे पेपर कसं जवळ येतो त्यावेळी मात्र मॅथ्स चे अभ्यास करायची गरज लागते डायरेक्ट टेस्ट सिरीज वर आपल्याला परफेक्ट होतो आताच व्यवस्थित करून घ्यायचं ओके पहिल्यांदा cot x आहे उत्तर मायनस cos x स्क्वेअर x ओके cot x चा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस cos x स्क्वेअर x आता हे cot चा रेफरन्स घेऊन मी पहिल्यांदा मायनस cos x स्क्वेअर लिहिला मायनस cos x स्क्वेअर लिहिला लगेच देऊन टाकायचं पुढचं काय ते log x upon 2 ओके मग देऊन टाकायचं dy by dx of log x upon 2 ओके आता पुढचं इथलं मायनस आहे तसं पहिल्यांदा त्याचं log आले की काय लिहायचं 1 आपण लक्षात ठेवायचं डेरिव्हेटिव्ह मध्ये log आले की 1 आपण लिहायचं इंटिग्रेशन मध्ये 1 आपण आले की log लिहायचं 1 आपण काय cot x upon 2 into chain rule dy by dx of cot x upon कितना गिवन माइनस cos x स्क्वेअर log x upon 2 मी काय करतो ऍडजस्टमेंट कसं करतो का 1 upon 2 बाहेर घ्या आणि बाहेर घेतल्यानंतर dy by dx of log x घ्या मायनस हे वर जाणार 2 upon cot x येणार आणि परत 1 upon 2 मी बाहेर घेतो मग dy by dx of काय ना सांगा cot x थोडा रिव्हर्स ही आता स्टेप्स यायला पाहिजे मायनस cos x स्क्वेअर log x upon 2 into 1 upon 2 into log x आणि काय लिहायचं सांगितलं 1 upon x मायनस हे दोन कॅन्सल काय 1 upon cot x ओके cot आणि काय लिहायचं मायनस cos x म्हणजे एकदम सोपं कन्सेप्ट आहे काय अडचण नाही प्रॅक्टिस जास्त करायचं सॉल्व एक्झाम्पल घ्यायचं तू सारखं प्रॅक्टिस करून घ्यायचं एकदा आता बसला तर ते तुम्हाला अजिबात विसरता येत नाही ओके dy by dx बघा स्टेप्स कसे स्टेप्स कसे कमी करायचे बघा मायनस cos x स्क्वेअर ऑफ आहे cos x स्क्वेअर ऑफ log x upon 2 आता परत इनटू 2x आहे नाही मग डिवाइडेड बाय काय लिहायचं तुम्ही 2x आता हे मायनस काय होणार प्लस होणार बोला cos x स्क्वेअर आणि cos
आता 1 अपॉन कॉट म्हणजे tan म्हणजे कसं लिहायचं sin x अपॉन cos x इनटू cos x स्क्वेअर आहे उलटा लिहून टाका 1 अपॉन काय सांगा sin स्क्वेअर हे कॅन्सल संपलं म्हणजे मायनस cos x स्क्वेअर ऑफ log x अपॉन 2 डिवाइडेड बाय 2x प्लस 1 अपॉन cos x इनटू sin x उत्तर मध्ये तिथं दोन ऍडजस्टमेंट करून लिहिले असते एक्सपेक्टेड आन्सर इथपर्यंत की ह्या टाइपची आलं तर चालते किंवा तुम्ही पुढे काय स्टेप्स घेऊन सॉल्व करणार असेल तरी चालतं काय असेल या एक्झाम्पलचं एवढंच असतं ओके आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा हे एक्झाम्पल महत्त्वाचे आहे 1 minus cos म्हणजे y is equal to log of square root of 1 minus cos 3x divided by 1 plus cos 3x. Before we take derivative घ्यायचं अगोदर आपल्याला सिम्प्लिफाय करून घ्यायचं सिम्प्लिफाय करता यायला पाहिजे सिम्प्लिफाय करताना कसं करायचं आपल्याला दोन फॉर्म्युला सगळ्यात मॅक्सिमम यूज होणारे दोन फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं टाकावे की 1 minus cos आणि 1 plus cos 1 minus cos आले की 2 sin square 1 plus cos आले की 2 cos square मग इथं जे टर्म असतो त्याचा निमा करायचा इथं जे टर्म असतो त्याचा निमा करायचा ओके फॉर्म्युला कंटिन्यू करूया एक्झाम्पलचं log the square root of 1 minus cos आले की 2 sin square काय 2 sin square इथं जेवढा आहे त्याचा निमा करायचा 3x upon 2 दीड लिहायच नाही 3 upon 2 x लिहायचं म्हणजे काय सांगा 3x upon 2 divided by 1 plus cos काय ना 2 cos square बोला 3x upon ओके आता काय टर्म काय असणार बघा हे 2 कॅन्सल होईल स्क्वेअर रूट ऑफ काय राहिलं सांगा sin square 3x upon 2 divided by cos square 3x upon 2 ओके आता कॅन्सल करा काय येणार बघा स्क्वेअर रूट ऑफ sin square upon cos square काय tan square 3x upon ओके आता हे स्क्वेअर आहे आणि हे स्क्वेअर रूट आहे निघून जातो काय येणार log पुढे tan 3x upon 2 बघा y is equal to log square root of 1 minus cos 3x upon 1 plus cos 3x एक्झाम्पल कसं तयार झालं log tan 3x by 2 एक सोपा आहे ओके लिहायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy by dx पहिल्यांदा log नंतर tan नंतर x ओके log आली काय लिहायचं सांगा 1 upon काय 1 upon tan 3x upon 2 लगेच dy by dx ऑफ बोला की tan 3x upon 2 आता तुम्ही हे स्टेप न लिहिता डायरेक्ट sec² 3x upon 2 into 3 upon 2 लिहिलं तरी चालेल पण तो प्रॅक्टिस झाल्यानंतर लिहायचं ओके 1 upon tan 3x upon 2 into tan चा व्हॅल्यू काय सांगा sec² 3x upon 2 into chain root of dy by dx of 3x upon 2 आता 1 upon tan म्हणजे cot बघा cot चा cot जर असेल तर कसं लिहायचं cos 3x upon 2 divided by sin 3x upon हे लक्षात द्यायला पाहिजे 1 upon tan म्हणजे cot तुम्ही cot लिहायचं मग cos तसं लिहायची गरज नाही आता sec² आले की 1 upon cos square बघा 1 upon cos square 3x by 2 dy by dx of 3x upon 2 फक्त एक साइड घ्यायची किती 1 into 3 by 2 किती सांगा 3 by आता एक cos कॅन्सल झालं वर काय असणार 3 असणार डिवाइडेड बाय इथला 2 इथं देऊया sin 3x upon 2 into एक cos राहिला काय राहणार 3x upon 2 आता वाच 2 sin theta cos theta 2 sin theta cos theta म्हणजे काय झालं sin 2 theta 2 आणि 2 कॅन्सल म्हणजे काय आलं sin 3x आता 1 upon sin 3x म्हणजे cosec x so dy by dx is equal to तर काय सांगा 3 cosec 3x this is the required derivative okay आता नेक्स्ट एक्झाम्पल ओके आता लास्ट एक्झाम्पल बघा y is equal ह्याचा सिक्वेन्स मागाचे एक्झाम्पल सिक्वेन्स म्हणून घ्या अजून 5 एक्झाम्पल आहे त्यातून log √1 plus cos 5x upon 2 1 minus हे असले एक्झाम्पल स्टार्ट करून घ्यायचे हे व्यवस्थित प्रॅक्टिस करायचं आणि जेवढा कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल वाटतो डेरिव्हेटिव्ह मध्ये आणि इंटिग्रेशन मध्ये ते अवघड नसतं तेवढं लक्षात ठेवा आणि जर सोपं दिसते ते फार डेंजर असतं ओके आता मी चेंज करतो एक्झाम्पल पट बघा 1 plus cos आले की 2 cos स्क्वेअर यायला पाहिजे द्यायला पाहिजे आता 5x upon 2 चा लिमा म्हणजे किती असेल 5x upon 2 into 1 upon 2 म्हणजे काय आला 5x upon 4 ओके इथं व्यवस्थित लिहायचं 5x upon 4 लिहिला डिवाइडेड बाय 1 minus cos म्हणजे
म्हणजे काय सांगा 2 sin स्क्वेअर तेवढंच देऊन टाकायचं 5x/4. बघा काय एक्झाम्पल आहे लॉग आहे स्क्वेअर रूट दोन दोन कॅन्सल. आता स्टेप्स कमी करा cos स्क्वेअर आपण sin स्क्वेअर काढायचं cot स्क्वेअर घ्यायचं. ओके इथे तुम्ही cot स्क्वेअर काय पुढं 5x/4. सो लॉग माहिती आहे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे काय आलं cot 5x/4. पहिल्यांदा करायचं लॉगचं नंतर cot नंतर ex. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy by dx is equal to बघा लॉग आधी काय लिहिलं 1 आपण बोला cot 5x/4 into dy dx of cot 5x/4. आता काही मुलं काय करतात 1/cot 5x/4 into cot dy by dx of cot 5x into 5x/4 into लगेच 5x/4 चा डेरिव्हेटिव्ह. तसं करायचं नाही ह्याचा डेरिव्हेटिव्ह जर लिहिला तर घ्यायचं. ओके आता dy by dx as it is 1/cot आहे 1/cot म्हणजे tan मग वर sin आणि खाली cos येणार. मग कसं लिहायचं असं लिहायचं sin 5x/4 divided by cos 5x/4. ओके into cot आले काय लिहायचं मायनस cos घेऊ लक्षात आलं. CO ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह मध्ये आलं तर मायनस लिहायला पाहिजे. लिहून टाकूया मग मायनस cosx स्क्वेअर 5x/4 आता लिहा dy dx of 5x/4. ओके मायनस ह्याला लिहून टाका मायनस sin 5x/4 डिवाइडेड बाय cos 5x/4 into cosx स्क्वेअर आहे 1 आपण काय लिहायचं sin स्क्वेअर पुढं 5/4. आता dy dx of 5x/4 x with respect to x 1 असतो 1 into 5/4. ओके काढचं नाही का नाही. आता एक sin कॅन्सल येताना मी कसं लिहितो बघा -5 येतो हे आता 4 पैकी 2 इथं लिहितो एक sin घेऊन टाकतो sin 5x/4 into cos 5x/4 राहिले काय सांगा 2 सेपरेट द्या. ओके आता बघायचं 2 sin θ cos काय 2 sin θ cos म्हणजे sin 2 θ. ओके मायनस 5 आपण इथं 2 घ्या sin 2 θ इथं किती 4 आहे तो कॅन्सल होणार म्हणजे उत्तर किती आहे सांगा 5x/2 येणार. मग आता 1/sin म्हणजे cosec सो उत्तर किती -5/2 cosec 5x/2 दिले तरी चालते एवढं लिहिलं चालते काढचं नाही का. आता अजून बरेच 5 एक्झाम्पल आहेत ते नेक्स्ट पिरियडला घेऊया मग पहिल्या एक्सरसाइज सांगतो बाकी पुढचं केस जाऊ. थँक्यू.